तर आज शनिवार आहे, तर म्हटलं श्रावणातला पहिला शनिवार आहे, काहीतरी वेगळं करावा. रोज कडधान्य खाऊन सगळे वैतागतील. मी तुम्हाला काल जसं बोलली होती की मी कोथिंबीरची वडी करणार आहे आणि कोथिंबीरच्या वडीची भाजी करणार आहे. तर चला आज मी तुम्हाला कोथिंबीरच्या वडीची भाजी दाखवते. वळूया किचनमध्ये. फरसबीची भाजी आहे, कोथिंबीरची वडी ही तळायला घेतली आणि कोथिंबीरच्या वडीची भाजीसाठी त्या वड्या कापून घेतल्या जातात. आता आपण कोथिंबीरची वडी करायची म्हटल्यावर त्याला भरपूर सारी कोथिंबीर पाहिजे. तर चला आता मी तुम्हाला सगळ्या रेसिपी दाखवते. आता मी कोथिंबीरच्या वडीचं वाटण वाटलेलं आहे. हे फक्त टॅमॅटो कांदा वाटून घेतला आहे. 2 कांदे, 1 टॅमॅटो आणि हे कोथिंबीर, आलं, लसूण, जिरे हे वेगळं वाटून घेतलेलं आहे. आणि ते कोथिंबीर वडीसाठी बघा छोटे छोटे म्हणजे भाजीसाठी छोटे छोटे पीस केलेले आहेत. ते तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही नॉर्मल तळून घ्या. आणि ही आपली कोथिंबीरची वडी खायला. आणि इकडे एका बाजूला फरसबीची भाजी केली आहे. आज तुम्हाला मी दाखवली नाही, पण वाटली छान दिसते ना. खाली डाळ भात रेडी झालेला आहे. आता आपण या वड्या पहिले तळून घेऊया सगळ्या. हे आपलं वडी तळून घेतलेलं तेल उरलं होतं ते काढलं. आणि आता ते शेंगदाण्याची चटणी पण केली बघा, किती छान. शेंगदाण्याची चटणीची मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात टाकूया कांदा टॅमॅटो वाटलेला. ठीक आहे, कांदा टॅमॅटो मी जरा जास्तच वाटले, कारण का संध्याकाळच्या भाजीला पण होईल म्हणून. आता हे कांदा टॅमॅटोची पेस्ट टाकलेली ही आपण मस्त तळून घेऊया. आता मस्त आपण ऑरेंज कलर यूजपर्यंत तळून घेऊया. असं पिंक शेडमध्ये येऊनपर्यंत आपण तळून घेऊया. तेव्हा कांदा लाल झालेला आहे, तर पिंक शेड कलर आला आहे. आता आपण टाकूया ती आलं लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. आता आपण हलवून घेऊया. आपण मस्त थोडंसं तळून घेऊया. कोथिंबीरच्या वडीला कोथिंबीरच्या म्हणजे वाटण जास्त टाकले, कोथिंबीर जास्त वाटण्यात टाकलेली आहे. आणि जरा शिजून घेऊया मस्त. वाटण पण शिजलेलं आहे. आता आपण ते हळद, मसाला, मीठ ते टाकून घेऊ. मीठ कमी टाकायचे, कारण का कोथिंबीरच्या वडीमध्ये मीठ असतं. मसाल्यामध्ये मी काळा मसाला टाकत आहे, आपला घरचा काळा मसाला. त्याच्यात कलरचा मसाला विसाला सगळं आहे. म्हणजे सगळे मसाले एकत्र असतात मी जसं तुम्हाला सांगून दिलेलं आहे. छोटा छोटा चमचा आहे म्हणून मी 5 ते 4 चमचे घालत आहे. काळा मसाला टाका, कोथिंबीरच्या वडीच्या भाजीमध्ये एकदम छान लागते. त्याच्यात पाणी टाकून शिजून घ्या. मीठ पण टाकले मी चवीनुसार. तुम्ही पण चवीनुसार म्हणजे थोडंसंच टाका. अजून सांगते, कोथिंबीरच्या वडीला मीठ असतात. आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे त्याच्यात घालूया आणि शिजून घेऊया. अजून थोडं पाणी लागतंय, ते चांगलं वाटेल शिजून घ्या. 2-3 उकळी येऊपर्यंत. आता हे शिजूपर्यंत मी पीठ मळून घेईन. घट्टपणा आलेला आहे. अजून थोडंसं पाणी घालूया आपण. एवढ्या पाण्यामध्ये आपण शिजून घेऊया हे वाटण. आणि वाटण शिजून झाले की परत एकदा आपण थोडंसं पाणी टाकून करून घ्यायचं. सगळं टाकलेले मी, हळद, मीठ, मसाला, काळं वाटण सगळं टाकले. हे बघा मस्त शिजलेलं आहे वाटण, तरी पण छान आलेली आहे. आता हे आपण वड्या तळलेल्या होत्या ते ह्याच्यात टाकूया. मस्त शिजून घेऊया. थोडंसं पाणी घालूया, जरासं घट्टपणा जास्त येईल. कोथिंबीरच्या वडीला बेसन पीठ टाकलेलं असतं म्हणून ना वडीला ते घट्टपणा भाजीला आपोआप येऊन जातो. थोडंसं गरम पाणी टाका त्याच्यात. हे मी गरम पाणी तव्यात केलं होतं.
दिसते बघा भाजी शिजून घेऊ. स्वयंपाक झालेला आहे. कोथिंबीरची वडी, कोथिंबीरच्या वडीची आमटी हे बघा किती छान झालेली आहे. डाळ ही काय बोलतात फरसबीची भाजी. में अंकल निकल नहीं रहा है अटक गया. शेंगाची चटनी. अब छोड़ो से फोन में मोबाइल पकड़ जरा. असं मोबाइल पकड़. इसी से निकलेगा. बंद कर दो. सोयाबीनची भाजी भात. तर आपला स्वयंपाक झालेला आहे. तर आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. क्या बनाई आणि लाईक शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.